तसतसे माझे दिवस बदलायला सुरुवात झाली. म्हणजे नवीन बांधवांसाठी सांगतोय, 25 मिनिटं सुद्धा ज्या माणसाला दारू प्यायचा विचार मनात आल्यानंतर दारू प्यायल्याशिवाय थांबता येत नव्हतं, तो माणूस आज 25 वर्षाहून अधिक काळ दारूपासून लांब आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मी पहिली 3.5 वर्ष एकही मीटिंग न चुकवता सलग पूर्ण वेळ आतमध्ये बसून पहिली प्रार्थना ते शेवटची प्रार्थना मी रेग्युलर मीटिंग केल्या. त्या मीटिंग करत असताना माझ्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. याचा अर्थ मला खूप पैसे मिळाले असं काही झालं नाही. माझी साधारण 2.5 महिन्यामध्ये वगैरे माझी बायको गोड गोड बोलायला लागली, हसून बोलायला लागली, असं काहीही झालं नाही. परंतु माझे चांगले दिवस यायला सुरुवात झाली. आणि माझ्या डोक्यात जो सुरुवातीला विषय होता ना, की आपण खरंच एवढे भंगार होत करे, कारण इतके वेळा प्रयत्न केला होता दारू सोडण्याचा, तरी यश येत नव्हतं. म्हणजे आता गेलंच की हो, संपलंच की हो. कारण मी त्यावेळेला होतो 42 वर्षाचा आणि थांबलो तेव्हा 43 पूर्ण झाली होते मला. म्हणजे 8 महिने मी उठाबशा काढल्या तिथे गेल्यावर सुद्धा. पण जरी दारू प्यायलो ना, तरी मी मीटिंगला जायचो. कारण तिथं कोणीही मला हे यार काय तू दारू पिऊन आलोय रे असं अजिबात म्हणलं नाही. ते मला म्हणायचे बरं झालं तू आला, खरंच बरं झालं तू आला. मला पहिल्यांदा वाटायचं ते चेष्टा करतायत का काय, पण ते चेष्टा नाही करायचे. ते लोक मला मदत करायचे. फक्त माझी लायकी ती मदत घेण्याची नव्हती, कारण मी ओपन माइंडने ती मीटिंग करत नव्हतो. मी मीटिंग सोडली नाही. आणि त्यामुळे काय काय झालं ते 5 मिनिटात अगोदरचं सांगतो आणि मग मेन विषयाकडे आपण वळू. आज तुमच्यातल्या सगळ्यांनी बोलायचंय. दारू थांबली. 8 महिने उठाबशा काढून झाल्यावर माझी दारू थांबली. दारू थांबल्यानंतर पैसे खर्च होईन असे झाले. म्हटल्यावर मी दुसऱ्यांकडे पैसे मागणं बंद झालो. म्हणजेच कर्ज काढणं बंद झालो. बरोबर. म्हणजे पूर्वी काय व्हायचं, जुना खड्डा बुजवण्यासाठी नवीन खड्डा मी खणायचो. ते सगळं बंद झालं. पैसे मिळायला लागल्यावर आपोआप 4 पैसे साठायला लागले. 4 पैसे खिशात साठायला लागल्यानंतर मला लगेच दात यायला लागले. परंतु मी योग्य अशा संगतीमध्ये असल्यामुळे मला वेळोवेळी त्या लोकांच्या शेअरिंगमधनं सावध केलं गेलं किंवा मी सावध झालो. आता तुझ्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, ते लोक ही गोष्ट मला वेळोवेळी त्यांच्या जीवनात काय घडले हे सांगत असताना बोलत होते. त्यामुळे माझं लाईफ प्रेडिक्टेबल झालं. म्हणजे मला कळायला लागलं आता 1 वर्ष होऊ घातलेलं आहे, तर 1 वर्ष झाल्यानंतर अंदाजे कोणत्या स्वरूपाच्या घटना, कोणत्या घटना असं मी बोलत नाहीये. आता माझ्या जीवनात काय घडणार आहे, घरातलं वातावरण सावरण्यासाठी मी माझ्यात काय बदल करू हे मी तिथं शिकलो. माझं अल्टिमेट स्वप्न श्रीमंत होणं हे होतं. तिथं जात राहिल्यावर मला कळलं की नेमकं श्रीमंत म्हणजे काय आणि मी श्रीमंत होण्यासाठी मी नेमकं काय करू हे मला त्या लोकांच्या शेअरिंगमधनं वेळोवेळी ऐकायला मिळालं. आणि त्यामुळे मी माझ्या मनाची तयारी करायला लागलो. कारण दारू थांबली तरी माझं जुगार खेळणं चालूच होतं. आणि जुगार खेळणारा माणूस आयुष्यात कधीही पैसेवाला होऊ शकत नाही.
त्याचं कारण खेळवणारा प्लस होतो, खेळणारा कायमच मायनस असतो. हे जागतिक सत्य आहे. कारण त्याचा व्यवसाय असतो तो खेळवणे हा, आणि खेळणारा कायमच मायनस असतो. हे सगळं मला पटल्यावर एक दिवशी मी जुगार खेळणे या विषयावरती उली मारली. सुदैवाने ती अजूनपर्यंत मारलेली राहिली आहे. जुगार सोडण्यासाठी मी काय केलं तर मी मनमोकळेपणाने शेअरिंगमध्ये बोलायला लागलो. अजूनही माझ्या सिगरेटी ओढणं चालू आहे, माझं जुगार खेळणं चालू आहे, असं काय काय म्हणजे माझ्यातले कमी ज्या गोष्टी होत्या त्या हळूहळू बोलायला लागलो. कारण मी त्यांच्यात रुळलो. मी त्यांच्यात रुळल्यामुळे त्यांना तर मी पहिल्या दिवसापासूनच आपला वाटत होतो, पण मी रुळल्यामुळे ते सगळे मला माझे वाटायला सुरुवात झाली आणि माझं जीवन बदलायला लागलं. मित्रांनो, माझं बरं चाललंय असं कुठेतरी मला समजलं. आणि त्याचा परिणाम म्हणजे मी किती भंगार आहे नेमका, किंवा मी कोणत्या बाबतीत किती भंगार होतो. आता होतो असा शब्द आला बरं का माझ्या तोंडी, म्हणजे आता राहिलेलो नाही असं माझ्या मनात वेळोवेळी विचार यायला लागले. तर तोच आजचा विषय आहे आपला. आपण खरंच एवढे भंगार आहोत का हो? हे जरा सॉफिस्टिकेटेड संस्था आहे ही, म्हणून इथं फळ्यावरती आपण खरेच एवढे वाईट आहोत का वगैरे लिहिलंय, म्हणजे जरा माइल्ड शब्द लिहिले. पण माझ्यासारख्याला तरी भंगार हा शब्दच योग्य. तर आता सुरुवातीला कोण बोलेल? मनीष आलाय आज आपल्याकडे. तो खामगावला असतो आणि तो रेग्युलर इथल्या या संस्थेच्या काय म्हणायचं रे काउन्सिलरच्या संपर्कात असतो. तो मलाही फोन करतो रोज. आमची सकाळी 9:15ची वेळ ठरलेली आहे. इथं व्यक्तीपेक्षा तत्वांना महत्व द्यायचंय. तो मला फोन करतो म्हणून तो सोबर राहिलाय असं मला सांगायचं नसून, तो मदत मागतो म्हणून तो सोबर आहे असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आता मनीष सुरुवातीला एक 10-12 मिनिटं बोल तू. तू किती तारखेला इथनं डिस्चार्ज झाला, इथपासून सुरुवात करी. तो उभं राहून बोल. बोला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनीष दत्तन दारोडा. इथून डिस्चार्ज माझा झाला 16 नोव्हेंबर 2023ला. इथून बाहेर पडल्यावर ॲक्च्युली इथंच मला भीती वाटत होती की इथून बाहेर पडल्यावर माझं कसं होणार आहे. कारण मी शून्यापासून सुरू करणार होतो. मी मायनसपासूनच सुरुवात केलेली होती. कारण सगळं कर्ज अंगावर असले, रिलेशन तुटलेले होते आणि त्यामुळे बाहेरच्या जगात वावरताना मी काय प्रॉब्लेम्सला फेस करेल, कसं वागेल, कसं होईल, माझं भरपूर टेन्शन्स होते. आणि त्या सगळ्या वातावरणात मी बाहेर पडलो मित्रांनो. आणि मला असं वाटलं की आता काही आपलं खरं नाही. पण तिथले जर प्रोग्राम जे मॅडम शिकवतात, मला शिकवलेलं आहे ते मी बाहेर जाताना तू कसं वागायला पाहिजे ते शिकवलं होतं त्यांनी. की तू शांत राहा, जास्त दगदग करू नको, लगेच पैशासाठी घाई करू नको, होईल सगळं होईल. आधीपासून पहिल्या दिवसापासून मॅम हेच म्हणतात, सगळ्यांना म्हणतात की सगळं बरं होईल, फक्त तू चांगला राहा. आणि त्यामुळे होतं ते डोक्यात की आपण आता बाहेर पडल्यावर तरी आपण जरा चांगलं राहावं. त्यामुळे गेलो गावाला. आई वडिलांनी खूप चांगलं म्हणजे एक घरचं वातावरण तयार करून ठेवलेलं होतं माझ्यासाठी. म्हणजे जे चुकणारे शब्द वापरतात आधी वापरायचे माझ्यासाठी, ते वापरणं बंद केले होते. आणि आधी काही कमवत नव्हतं तेव्हा सांगत क्या कमा रहा है तू, कैसा रह रहा है तू, हे सगळं बंद झालं होतं. त्यांना माहीत होतं की हा आता आलाय, आता जे करेल ते चांगलं करेल असं त्यांना वाटायचं. आणि तसं मी वागत गेलो.
आणि हळूहळू काम चालू केलं. पण पहिले 1-2 महिने असं झालं की परत असं रेस्टलेस होतो. काही इतकी सवय झाली होती मला रेस्टची, त्यामुळे असं काही काम न करणे, बाहेर जात होतो पण ते प्रॉडक्टिव्ह वर्क करत नव्हतो काही, ज्यामुळे मला काही त्याच्यापासून काही भेटलं. असं नाही की पैसा, पण काही असं इन्क्वायरीज वगैरे मी काही असं टेन्शन नव्हतं. पण नंतर एक दिवस विचार केला आणि मॅडमने इथे शिकवलेलं आहे, शांत राहा, विचार करा, कुठल्याही बाबतीत विचार करणं खूप गरजेचं आहे, नंतर पाऊल ठेवा. एक दिवस विचार केला, दुपारीच विचार केला आणि त्याच क्षणापासून मी बाहेर पडलो, मेहनत केली आणि त्या मेहनतीचं आज मला फळ भेटतं आहे. म्हणजे असं नाही की मी खूप पैसे कमवायला लागलो, पण स्टेबल जे जीवन असतं ते आज सध्या व्यतीत करतोय. घरचं वातावरण चांगलं करून ठेवलेलं आहे, कारण की घरची मदत करतात आणि मी तसं वागतोय, त्यामुळे ऑटोमॅटिक ते तसं वातावरण तयार झालेलं आहे माझ्या इथं. आणि पैसे कमवायला लागलो तर हो, कमवायला लागलेलो आहे, जबाबदाऱ्या स्वीकारायला लागलो आहे, मुलाची जबाबदारी घ्यायला लागलो आहे, खर्च चालवायला लागलो आहे. सध्या आधी काहीच करत नव्हतो मित्रांनो. म्हणजे एक साधा म्हणजे सात्विक होता माझा मुलगा, त्याने डीमार्टमध्ये भेटतात 299 रुपयाचा एक फुटबॉल भेटतो, तो फुटबॉल प्लेअर आहे. तर त्याने एक वेळ मागितलं होतं, पण माझ्याजवळ 500 रुपये असूनही मी तो 299चा फुटबॉल त्याला घेऊ शकलो नव्हतो मित्रांनो, कारण की मला संध्याकाळी दारू प्यायची होती. संध्याकाळी दारू पिली नसती तर काय झालं ते आता मला सांगता येत नाही. तर पण ते मी त्या दिवशी त्याला, आणि त्या दिवशी काय त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याला फुटबॉल घेऊन नाही दिला, शेवटी त्याच्या आईनेच घेऊन दिला. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी मी म्हणजे पूर्ण करत होतो फॅमिलीच्या. तो मुलगा लहान होता, त्याच्या डोक्यावर काय परिणाम होत होता ते मलाच माहीत आहे. म्हणजे असं मी वेगळाच वागत होतो, त्यामुळे मला खूप असं आत्ता जेव्हा मी जबाबदारी स्वीकारायला लागलो, त्याच्या फीस भरायला लागलो, तेव्हा मला कळते की तो किती खूप त्याला हात खर्चाला मी दर महिन्याला पैसे देतो 6,000 रुपये, मागच्या 3 महिन्यापासून मी देतोय. त्यामुळे असं वाटतंय की नाही आपण काहीतरी करतोय मुलासाठी. आणि बऱ्यापैकी जीवन चांगलं चाललं आहे. मी इथून जेव्हा इथं होतो तेव्हा म्हणजे दारू पिण्याच्या काळातलं गोष्ट सांगतो. मी सकाळी 9 वाजता बसायचो, दुपारी परत 4 वाजता बसायचो, परत 8 वाजता बसायचो. आणि हा सगळा वेळ माझा पूर्ण टाईम जो होता तो फक्त दारू पिण्यात आणि झोपण्यात जायचा. त्यामुळे कामधंदा करायचा नाही, कामधंदा होत नव्हता तर कमवायचो नाही. कमवलं नाही तर ऑटोमॅटिक सगळं विस्कळीत होत चालतं. आणि जेव्हा पैसे संपायला लागले मग याला टोपी लावा, त्याला टोपी लावा, आणि टोप्या लावून इतके कर्ज करून घेतले. मग ते कर्ज मायक्रो फायनान्स, बजाज फायनान्सने पर्सनल लोन घ्या, या फायनान्सने क्रेडिटने पर्सनल लोन घ्या. ते लोक घरी पैसे मागायला, मग ते त्या लोकांना मी फेस नाही करायचं मित्र, ते माझ्या घरचे फेस करतात. आणि मला माहीत होतं ते फोन करत होता, हम शाम को आ रहे, तो माझी गुजराती शाम को आहे. आणि मला माहीत होतं ते कसे वागणार आहेत. आणि समोर लेडीज असल्यावर मग मी तो विचारच करायचो नाही की माझ्या बायकोसोबत कसं वागतील. आणि ही परिस्थिती होती. पण काय दारू इतकी अंगावर इतकं तिने ताबा मिळवला होता, इतकं सगळं मी बधीर झालो होतो, फुल बधीर झालं होतं. मला काहीच सुचत नव्हतं, काहीच मला असं काय म्हणतात त्याला जाणीवच होत नव्हती की मी खरंच चुकीचं करतो. असं स्वतःहून असं जाणीव करण्याचा प्रयत्नही केला नाही की चुकीचं केलं. हां नाही मी बरं आता कमीच पित आहे, आता बरोबर होईल, डोक्यावर हात ठेव, बायकोच्या डोक्यावर हात ठेव, बायको सांगायची मुलाच्या डोक्यावर हात ठेव, सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवून झाले. पण कधी मी असं काही सुधारलेलं नाही. आणि असं करता करता सगळं एक 23 जून असा एक दिवस आला, माझ्या हाताला एक चूक झाली. माझ्या बॅगमधून कंपनीचे 50,000 रुपये त्या ठिकाणी मी दारू पित होतो तिथून चोरीला गेले. आणि 24 जूनला मी घर सोडलं मित्रांनो. त्या दिवसापासून 24 जूनपासून आजपर्यंत मी थांबलेलो आहे. आणि खरी गोष्ट तर या प्रोग्राममुळे आणि एरियाच्या सर्वात जास्त मला त्यांचा उपयोग झाला असेल शेअरिंगचं ऐकून. त्यामुळे मला इतकं मला फ्रेश ठेवलेलं आहे एच्या मीटिंग मला.
आणि ते शेअरिंग इतकं मला असं आतमध्ये असं चोपते ते असं, म्हणजे असं सुईसारखं तोचत राहते दर आठवड्यात की अरे तू या चुका केलेल्या आहेत, म्हणजे या चुका केलेल्या आहेत, या चुका केलेल्या आहेत, आणि मी त्या चुका जाणीवपूर्वक आता ते घेऊन चालतोय. खेळत नाही त्याच्यासोबत, खेळत नाही बसत, रडत नाही बसत, मी या चुका केलेल्या आहेत, पण त्या मी कॅरी करतोय. कारण की मला रिअलाईज, प्रत्येक क्षणाला ते रिअलाईज व्हायला पाहिजे की मनी तू या चुका केलेल्या आहेत आणि आता पुढे तू चुका करू नकोस. असं नाही की आता चुका करत नाही, आताही चुका करतोय मी, भरपूर चुका होतात, माणूस चुका होणारच आहे. पण आज इथल्या प्रोग्राममध्ये जसं मॅडम म्हटल्या, अवेअरनेस, तुला अवेअरनेस पाहिजे की तू ज्या चुका करतोय त्या तू परत रिपीट नको करू, जेणेकरून तुला परत प्रेशर येईल आणि परत तू त्या नेक्स्ट सेकंदाला तू दारू प्यायला जाशील. असं काही करू नको. तू त्या चुका केल्या, त्या रिअलाईज झाल्या, त्या दुरुस्ती तर करता येणार नाही, झालेली चूक कधी दुरुस्ती करता येईल, पण परत नाही व्हायला पाहिजे हे मी काळजी इतकी बाळगतोय सध्या. आणि काही काही चुका रिपीटही होतात, असं नाही भारी माणूस नाही, काही काही चुका रिपीट होतात, पण कंट्रोलमध्ये सगळ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी चाललं आहे. आई बाबा खुश आहेत, आनंदी आहेत, चेहऱ्यावर हसते आहेत त्यांच्या. मला सगळ्यात जास्त खुशी आता तीच होते. ठीक आहे, बायको नाही आहे सोबत, पण आई बाबा खूप जास्त खुश आहेत आमचे माझ्या. आणि बाबांनी जे, बाबा मला 100 रुपयाने मला असं विचारत नव्हते की आज मला माग किती पैसे तुला देतो, या स्टेजवर मी तो वातावरण आणलेलं आहे. एक रुपयाचं माझ्या बाबांना, माझे बाबा खूप आधीपासून घर सांभाळायला लागलेलं आहे. 10वी असताना, कारण माझे आजोबा तेव्हा वाढले होते, तेव्हापासून बाबा रोजचा हिशोब लिहितात. तर त्यामुळे मला ती सवय, मी लिहित नाही आहे सध्या, पण मी तो हिशोब बाबांना सांगतो की माझ्याकडून काय खर्च झालेला आहे, त्यामुळे ते माझा खर्च लिहून ठेवतात. तर ते एक सवय लागलेली आहे. रोज आधी बाबा विचारतात तुझं काय काय खर्च झालं. हां ठीक आहे, मी त्यांना असं सांगू नाही शकत की मी आज इतके 5 सिगरेट दिलं तर 5 सिगरेटचे 60 रुपये झालेले आहेत नाही. फक्त त्यांना सांगतो हां 60 रुपये चहा पाणी खर्च झाला असं सांगतो. पण आज मी तो हिशोब द्यायला लागलोय आणि त्यामुळे ते त्यांना माहीत आहे की आज मनीषला 200 रुपये दिले, ते रात्री त्याच्याजवळ 120 रुपये राहिलेले. 120 रुपये मी काढून त्यांना नाही देत, तर मी सांगतो त्यांना की 120 रुपये माझ्याजवळ राहिले तर 80 रुपये कटून झाले. म्हणजे या स्तरापर्यंत मी मला स्वतःला आणून ठेवलेलं आहे. काळजीपूर्वक सगळं काय सांगू, इतके प्रॉब्लेम येत आहेत, पण मी मॅडमने सांगितलेलं आहे तू परिस्थिती हँडल करायला शिकलास ना, आणि कशा प्रकारे हँडल करतो, चिडचिड करून करायचं नाही आहे, जास्त काही गडबडीत परिस्थिती हँडल करायची नाही आहे, ज्याच्यामुळे प्रेशर तू घेऊच नको. आता सध्या तुला 1-1.5 वर्ष 2 वर्ष तुला परिस्थितीला हँडल करणं शिकायचं आहे आणि ते तू हळूहळू शिकशील. एकदम काही सगळं होणार नाही आहे एवढं नक्की. आणि हा जो विषय आहे असा मी खरंच वाईट होतो का, तर मी आज असं वाटते, आज जेव्हा वाटायचं नाही मी वाईट होतो, आज असं वाटतं हो खरंच मी वाईट होतो. कारण की जे माझ्या फॅमिलीने माझ्यामुळे घडलेलं आहे, सामोरात लग्नी करा, नंतर तुमचा पेशंट आला की आपण नाक बंद करतो रे, आधीच होतं आहे ना सकाळी. तर म्हणजे घरच्यांना किती त्रास होते, त्यांनी कधी वासीने घेतलेला, त्यांनी म्हणजे बाथरूममध्ये जातानाच उलट्यासारखं होते, तर त्यांना कसं होतं. मी हा विचार आजकाल करतोय की आपण आधी जो त्रास दिलेला आहे तो आता नक्की भविष्यात कधीच द्यायचा नाही. आणि एक 1 डे ॲट अ टाईम प्रमाणे, फक्त 1 डे ॲट अ टाईम, फक्त आजचा दिवस मी दारू पिणार नाही याच्यावर मी आज जगतोय आणि पुढेही जगत आहे. बोलायला समजून व्हेरी गुड, व्हेरी गुड. मित्रांनो, मनीषने सांगितलं आत्ता त्याप्रमाणे किती दिवस झाले म्हटलं थांबून? 8 महिने, 7 महिने झाले. 7 महिन्यात त्याला एवढं नक्की कळलं की आपल्या हातनं आपल्या फॅमिली मेंबर्सना खूप सारा काही त्रास दिला गेलेला आहे आणि तो 1 डेच्या हिशेबाने आता त्यांना त्रास द्यायचा नाही आहे. त्यासाठी तो काय करत असेल तर आर्थिक बाबतीमध्ये वडिलांबरोबर वागत असताना त्याने ट्रान्सपरन्सी ठेवायला मेंटेन करायला सुरुवात केलेली आहे, असं एक त्याच्या बोलण्यातनं आत्ता मला ऐकायला मिळालं. आणि दुसरं म्हणजे थोडीशी कृतज्ञता. म्हणजे आपण जर असं वागत होतो तर आपल्या घरच्यांची मानसिकता त्यावेळेला काय झाली होती हे त्याच्या मनात यायला लागलं.
त्याचं कारण तो खामगावला जरी राहत असला तरी तो कुठे कुठे जाऊन मिटिंग करतो रे एच्या बुलढाणा आणि शेगावला जाऊन मिटिंग करतो. काही 50 किलोमीटर लांब आहे ते है ना. किती किलोमीटर आहे हा हा ना काय तर 60-60 किलोमीटर सुद्धा लांब जाऊन तो मिटिंग करतो. याबद्दल मी त्याला शाबास नाही म्हणत आहे. त्यांनी त्याच्या कृतीतनं स्वतःला म्हणजे त्याला दाखवून दिलंय की येस मला मिटिंगची जरूर आहे आणि मी मिटिंग करतोय. तिथं जाऊन काय ऐकतो तर आम्ही कसे होतो, आम्ही काय केले व आम्ही आता कसे आहोत याच विषयावर तिथं बोललं जातं. कोण बोलणार आहे पुढं? मानस ये. विषय आपण खरं जेवढे वाईट आहोत भंगार तर खरं सांगू तर मला जरी असं वाटतं की आपण जर व्यसनापासून लांब राहिलो तर आपण आपल्यातला प्रत्येकच माणूस चांगला आहे. आपण काही नीच प्रवृत्ती ज्याला म्हणतात असं अजूनपर्यंत मला 1-2 आढळले आहेत, पण अजूनपर्यंत दुसरं अजून कोणी जेवढे आढळलेले नाही आहेत मला पण माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी नक्कीच नीच नाही आहे, मला माहिती आहे. पण पोर्ट्रेट असंच होतंय कारण ज्या काही माझ्या हातून चुका झालेल्या आहेत, ज्या काही मी राडे केलेले आहेत, जे काही मी जेव्हा इकडे आलो माझ्या रिलॅक्सनंतर तेव्हा पहिले शेअरिंग केलेलं तेव्हा बरेच ते ए मेंबर तिकडे होते तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की मी काहीच राडे केले नव्हते त्यांचं म्हणणं. तर ते मला तेव्हा बरं वाटलं की हां ठीक आहे आपल्यावर खूप हे केलं. पण सफरिंग किंवा जे त्रास मी माझ्या घरच्यांना दिलेले आहेत ते लोकांनी कदाचित त्यांना ड्युएल पेरेंट असल्यामुळे तेवढा त्रास तो वाटला गेला असं वाटतं. माझ्या बाबतीत माझी आई एकटीच ते सगळं गेलं, माझी आई आणि माझे आजोबा. तर भंगार मी नक्कीच नाही आहे, पण चुका वारंवार घडत आल्यात आणि त्या चुकांमुळे कुठेतरी स्वतःला असं वाटायला लागलेलं की अरे यार काय आपण केलंय, काय आपण म्हणजे जी आज मॅडमने सांगितलं की भावना टोकाची यायची मला. आणि हे दर रिलॅक्स नंतर झालं. दर रिलॅक्स नंतर काही महिने असं वाटायचं की अरे देवा आठवडी सुटली अरे हे आणि तो परत ये रे माझ्या मागं म्हणजे परत तेच राडे परत ते सगळं दारू घेऊन पटणं आणि ते सगळं चालू. तर भंगार हा शब्द जोपर्यंत आपण दारू थांबत नाही तोपर्यंत माझ्या मते माझ्यासाठी फार ऍप्ट आहे, परफेक्ट शब्द आहे माझ्यासाठी भंगार हा. जोपर्यंत माझी दारू थांबत नाही तोपर्यंत. आणि दारू थांबून 3-4 महिने होऊन लगेच काही उपयोग नाही. ही एक मोठा दीर्घकाळ थांबली पाहिजे म्हणजे मला जाणवेल की ऍक्च्युली भंगार काय गोष्टी मी केलेल्या आहेत. जोपर्यंत त्या मला पूर्णपणे जाणवत नाही तोपर्यंत मी भंगारच आहे असं मला वाटतं. आणि पण ते परमनंट नाही आहे म्हणजे ते मी सुधारू शकतो कुठेतरी मनामध्ये आशा आहे आणि त्याच्यावरच काम करायचं प्रयत्न करतोय. इतके दिवस नाही जमलंय, दरवेळेस काहीतरी प्रयत्न करतो चुकतोय. पण हा एवढं माहिती आहे की जर मी भंगार असतो तर त्या चुकातून काही शिकलो नसतो. तसं नशिबाने होत नाहीये. शिकतोय निदान मी काय नाही करायचं हे तरी निदान मला कळतंय. काय करायचं हे जरी फारसं अजून कळत नसलं तरी काय नाही करायचं हे तरी मला निदान थोडं समजतंय. सेशन्समधून घ्या जेव्हा मागे वळून बघतो आता त्याच्यामधून घ्या. पण सुधारण्याचा प्रयत्न तरी करतोय. आणि नाही मला असं वाटत नाही की मी भंगार आहे. आणि मला असं वाटतं की आपल्यातलं कोणी तसं समजू नये. आणि कारण आपली मान जर खालती गेली ना तर आपण नाही ह्या मार्गावर चालू शकतो. आपली मान सरळ पाहिजे असं मला वाटतं. खूप लोक मी बघितलंय ज्यांनी आशा सोडून दिली. आशा सोडणं मग खरंच तुम्ही भंगार व्हाल असं मला वाटतं. लोकांना ते काही पडत तुम्ही तोपर्यंत कुठेतरी काहीतरी आहे बोलायला सांगितलं. व्हेरी गुड.
त्याने आपलं सांगितलं, मित्रांनो, विषयाला धरून छान बोलला बरं का तो, की मी खरंच एवढा भंगार आहे का? तर मी किती भंगार आहे? मी कोणत्या बाबतीत भंगार आहे? मी दारू प्यायलो म्हणजेच भंगार होतो का? तर नाहीये, तसं नाहीये. दारू पिण्याचा थेंब हा त्या भंगारपणाच्या दिशेने मार्गक्रमणा करण्याची सुरुवात आहे. अदरवाईज मी पण सांगतो तुम्हाला, आपल्यातला इथं बसलेला एकही माणूस वाईट नाहीये, भंगार नाहीये. आपण खरं सांगायचं तर सगळी चांगली मुलं आहोत, चांगली माणसं आहोत. चांगली आहोत याचा अर्थ आपण मनाने चांगली आहोत, आपण दुष्ट नाही आहोत. काही प्रमाणात काही बाबतीत दुष्ट असलो तरी आपल्याला लाज नावाचा एक प्रकार आहे, आणि तो लाज नावाचा प्रकार जो आहे ना, तो जिवंत जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत आपण केव्हाही बदलू शकतो. आत्ता मी हा भंगार हा शब्द मागच्या वेळेला विषयाला द्यायचं कारण असं की आपल्यातल्या खूप लोकांना असं वाटतं की नाही राव, मी काय सुधारणार नाही आयुष्यात, माझं हे आयुष्य असंच जाणार आहे. तर तसं नाहीये मित्रांनो. लॉजिकली तुम्हाला सांगतो बघा समजावून. कोणाला माहिती आहे आपण किती तारखेला मरणार आहे? त्यांनी हात वर करा. एकाचाही हात नाही वर आला म्हणजे कोणाला माहित नाहीये. कोणाला माहितीये आपण कशामुळे मरणार आहे? खात्री आहे? माहितीये का कोणाला? हात वर करा. नाही माहिती. अरे नाही माहिती ना. मग आता मरणार नाही हे निश्चित झालेले नाही, पण मला असं वाटतंय ना मी आयुष्यात सुधारणार नाही. अगदी बरोबर आहे तुला तसं वाटणं. त्याचं कारण असं की तुझं आयुष्य आयुष्याकडे तू बघितलंच नाहीयेस अजून व्यवस्थितपणे. आता कोण सांगेल मला माझं आयुष्य म्हणजे काय आहे? तुमच्यातलं कोण सांगेल का? बोला, तिथनच सांग. तुझं आयुष्य म्हणजे काय आहे असं तुला वाटतं? 2 वाक्यात सांगायचे. मी अभिषेक पवार. माझं आयुष्य काय आहे असं म्हणायला गेलं तर आवडत, असं म्हणायला गेलं नेहमी माझ्या अपेक्षा होत्या आयुष्याबद्दल की मी सिंपल, साधारण आणि प्रेमळ असे आयुष्य झालं. तर प्रेमळ आयुष्य आहे माझं. सिंपल साधारण व्यसनामुळे नाही राहिलं. सिंपल साधारण मला करायचं आणि त्याच्यावरही माझा प्रयत्न चालू असतो. एक साधारण सोबर मुलगा एवढंच 4 शब्द मला माझ्या आयुष्यात ठेवायचे आणि त्याच्याच डायरेक्शनने मी पुढे चालू. ठीक आहे. बोला, कोण सांगेल मला माझं आयुष्य म्हणजे नेमकं काय आहे? काय असायला पाहिजे ते तू सांगितलं मला. बोला, कोण सांगेल? हा बोलताय तुम्ही बोला ना. माझं आयुष्य म्हणजे थोडक्यात सांगायचं तरी क्वालिटी म्हणजे अर्थपूर्ण जीवन राहील आणि जगाला आणि समाजाला असायला पाहिजे. आहे काय आत्ता आहे? हा बोल. दिशाहीन आणि एमलेस आहे. बोल रे, तुझं आयुष्य म्हणजे काय आहे? आयुष्य दिशाहीन नाही असं नाही. हा, फक्त आता अल्कोहोलमुळे माझं आयुष्य विषयीन झालंय. म्हणजे माझे जे काय मला जे अचिव्हमेंट वगैरे ते मी कम्प्लीट केलेली आहे. बर, मग आता कशाला जगायचं? नाही, जगायचं नाही. मग पण
मद्यपानामुळे जीवन अस्वस्थ झालेलं आहे हां ते मला सुरळीत करायचं हां म्हणजे त्यापासून लांब राहायचं. एवढंच बर बर हां बोला भागवत. माझं आयुष्यामध्ये अस्ताव्यस्त जास्त आहे. काय करायचं, कधी करायचं, काय करायचं, कुठे करायचं त्याचं मला काही भान नाही. बर 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 अजून कोण बोलायचंय? बोल रे, बोला ना, बोला. अनस्टेबल है आपका लाइफ. वेरी गुड. हाँ 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 समझ गया मैं. नवीन माणूस बोला. वाया घालवतोय मी. पुढे आत्ता इनबॅलन्स आहे. मी सांगू का मी काय प्रश्न विचारला होता तुम्हाला? समजलं मला. मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता. काय विचारला होता रे? हा बोल. आपलं आयुष्य कसं आहे? हा बोल ना. परावलंबी आहे. कोणत्या बाबतीत परावलंबी आहे? हो, आर्थिक बाबतीत परावलंबी आहे. अजून एवढंच किरकोळ आहे. मी सांगू का तुम्हाला आपलं जीवन कसं आहे? आपलं जीवन खरं सांगायचं ना तर आजच्या दिवसापुरतं आहे. हे अनस्टेबल आहे. आर्थिक बाबतीत दुसऱ्यावर अवलंबून आहे. ये है वो है. हे सगळं जे आहे ना याची व्हॅलिडिटी आजचा दिवस आहे असा शब्द मी वापरतोय. आपल्याला परमेश्वराने आपलं जीवन बदलायची एक उत्तम संधी दिलेली आहे. परंतु आत्ता तुमच्या मनात असे विचार येण्याचं कारण असं आहे की आत्तापर्यंतचा तुमच्यातल्या प्रत्येकाचा इतिहास बघता तुम्हाला असं वाटतंय की नाही राव काय फार नाही राहिलेलं आपलं. म्हणजे लाईफस्पॅन बद्दल नाही बोलत आहे मी, पण फारसं आशादायक काही राहिलं नाही आहे असं आत्ता खूप जणांच्या मनात असणार आहे. बरोबर आहे? कारण आत्तापर्यंत आपण चिखलात पडलो होतो. आता आपण काय करतोय तर नुकतेच चिखलातनं बाहेर आलेलो आहे आणि अंग धुतलेलं आहे. बघा मी ह्या तुम्ही आत्ता ज्या मानसिकतेतनं जाताय ना त्या सगळ्या मानसिकतेतनं मी 25 वर्षापूर्वी गेलेला माणूस आहे. मी म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मी करत राहिलो आणि माझ्या मनात जे विचार होते ते विचार म्हणजे माझा असाच होपलेस एंड होणार. मी काय बोलतोय? माझा हे होपलेस एंड होणार असं वाटत होतं. परंतु मी व्यसनमुक्त मित्रांच्या प्रत्येक दिवशी 1.5 तास जाऊन बसायला लागलो. होपलेस एंड कडनं त्यांनी मला एंडलेस होप पर्यंत नेलं. त्यांनी माझ्या मनामध्ये एंडलेस होप जागृत झाली. सगळ्यात पहिली गोष्ट मला कळलं मी मरणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त आजचा दिवस आहे माझ्या हातात दिलेला. काल केलेली चूक आज नाही केली म्हणजे मग इतिहास बदलता येत नाही, परंतु इतिहास घडवता येतो. मोहन बदलतोय असं लोकांना डोळ्याला दिसायला काही वेळ द्यावा लागला. त्यासाठी मला माझ्यात जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागले. जाणीवपूर्वकला अंडरलाईन व इन्व्हर्टेड कॉमा आणि प्रयत्नला इन्व्हर्टेड कॉमा आणि अंडरलाईन. हे जोपर्यंत मी करत नाही
तोपर्यंत माझं जीवन बदलणार नाही. आता मी पितोय का? दारू न पिणं म्हणजे जीवन बदलणं नाही. आपण आत्ता इथं ज्या रिहॅब सेंटर मध्ये बसलेलो आहे, इथं दारू सोडण्यासाठी फक्त आपण आलेलो नाही. आपण इथे ती परत सुरू होऊ नये यासाठी मी काय केलं पाहिजे याची प्रॅक्टिस करायला आणि त्या दृष्टीने योग्यपणे म्हणजे योग्य सिक्वेन्सनी पावलं टाकायला शिकायला इथं आलेलो आहे. आत्ता तुमच्यातला कोणीही इथं दारू प्यायलेला मला तरी काही दिसत नाहीये. त्याचं खरं कारण इथं विकली जात नाही. अदरवाईज आपल्यासारखा बेवडा दुनिया इकडची तिकडे केली तरी माल तर मिळवणारच. आपला सगळ्यांचा इतिहास तोच आहे. बरोबर बोलतोय का रे भाषणकर? हा, अरे हॉस्पिटलमध्ये असताना पण मी त्या वॉर्ड बॉईज कडनं आणलेली आहे दारू. काय आपल्याला हे असले खेळ काय आपल्याला नवीन आहेत खरे तेव्हा. त्यामुळे तो विषयच नाहीये. दारू पिणे किंवा दारू न पिणे हा विषयच नाही चाललेला. आत्ता इथं विषय जो चाललेला आहे तो भंगारपणाकडनं चांगल्या स्थितीत जाण्यासाठीचा विषय चाललेला आहे. तर आत्ताच्या स्टेजला आपण आत्तापर्यंत मीटिंग केली इतका वेळ, त्याच्यात माझ्या असं लक्षात आलं तुमच्यातल्या प्रत्येकाच्या बोलण्यातलं की यांच्यातला कोणीही इथं भंगार बसलेला नाहीये. प्रत्येक जण बदलायची मानसिकता घेऊन आलेला आहे आणि रिसेप्टिव्ह माइंड आहे त्यांचं. म्हणजे इथं त्या मॅडम असू देत किंवा अजून कोणी काउन्सिलर असू देत किंवा ए वाले असू देत आमच्यासारखे, ते काय बोलतायत हे तुम्ही सगळेजण कान उघडे ठेवून आणि मन लावून ऐकताय असं मला आत्ता डोळ्याला दिसतंय. कारण तुमच्यातल्या प्रत्येकाची नजर माझ्या नजरेला भिडलेली आहे. जो लक्ष न देता ऐकतो ना तो कुठंतरी फॅनकडे बघतो, घड्याळाकडे बघतो, त्या डिझाईनकडे बघतो. तुमच्यातला एकही जण तसा नाहीये. याचाच अर्थ तुमचं शरीर आणि मन हे दोन्ही आत्ताच्या क्षणी एका जागी आहे. त्यामुळे आत्ता आपण जे बोलतोय त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. आता पुढचा विषय, आपण जर भंगार आहे म्हणजे होतो दारू पिण्याच्या बाबतीत, दारू पिताना होतो किंवा दारू न पिताना सुद्धा कित्येक वेळेला चुका होतात. तर इथं राहून आपल्याला काय शिकायचंय? तर आपण कोणत्या बाबतीत भंगार आहोत रे संदीप? कोणत्या बाबतीत भंगार आहे आपण? तर मी माझं सांगतो, मी तुमचं नाही सांगणार. तुमचं तुम्ही शोधायचंय. आपण प्रत्येक रत्नदीप आपल्या आसक्तीच्या बाबतीत भंगार आहोत आपण. मग ती आसक्ती पैशाबद्दलची असू देत, ती आसक्ती स्त्री देहाबद्दलची असू देत, आपली आसक्ती अजून काय काय असते कपड्यांबद्दलची असू देत. आपल्याला एक प्रकारची इन्सिक्युअर्ड फील असते, त्यामुळे आपण भंगार असतो. इथं राहून काय शिकायचंय? तर त्या आसक्तींवरती विजय मिळवणं वगैरे इतकं सोपं अजिबात नाहीये, नक्की नाहीये. मी आत्ता इथं 25 वर्ष झालेला माणूस बसलोय ना, तरी माझा सगळ्या आसक्तींवरती माझ्या
विजय मिळालेला नाहीये. पण त्या आसक्तींची तीव्रता खूपच कमी झालेली आहे आणि त्या आसक्तींनी डोकं वर काढण्याची फ्रिक्वेन्सी, कळते का रे तुला? आसक्तींनी डोकं वर काढण्याची फ्रिक्वेन्सी आता अगदीच कमी झालेली आहे. कारण काळ गेला. नुसती दारू न पिऊन या गोष्टी होत नाहीत. त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावेच लागतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करावेसे वाटणे आणि योग्य दिशेने पोरसते प्रयत्न केले जाणे, यासाठी आपण कोणत्या संगतीत वावरतोय हे फार महत्वाचं आहे. आपल्याला कीर्तन ऐकून, देवपूजा करून, अमुक एक स्तोत्र म्हणून असल्या गोष्टींचा मला तरी उपयोग झाला नाही. कारण मी स्वतःच एक मोठा लबाड माणूस असल्यामुळे मी कोणावरही विश्वास ठेवायला तयार नव्हतो. मला कोणतरी सांगितलं तू ओम नमः शिवाय म्हण. मी म्हणायला सुरुवात केली, 10-12 दिवसानंतर लक्षात आलं यायला शंकर तरी होता की नाही कोणाच ठाऊक. म्हणजे लागला का बॉम्ब सगळ्याचा ओम नमः शिवायला. मग कोणतरी सांगितलं श्रीराम जय राम जय जय राम म्हण. मी लागलो म्हणायला कोणतरी सांगितलं म्हणून. परंतु त्यांनी सांगितलं म्हणजे मला काहीतरी मिळण्यासाठी मी ते करायचो. तसं नसतं करायचं. सगळ्यात सोपा उपाय, आता जर आपल्याला पहिल्यासारखं भंगारसारखं वागायचं नसेल तर सगळ्यात सोपा उपाय, जे पूर्वी भंगारसारखे वागायचे पण आता त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये प्रयत्नपूर्वक बदल केलाय, अशा लोकांच्या गप्पा ऐकायच्या. त्या गप्पा जर मी ऐकत राहिलो आणि त्या ऐकत असताना ते लोक आपल्याला रोजच भेटत राहतात मित्रांनो, तर आपल्याला डोळ्यालाही दिसतात आणि मग आपल्याला विश्वास बसतो. मग कुठे तो शंकर, कुठे तो राम असे विचार मनात येत नाही. कारण जिवंत माणूस समोर उभा राहून बोलताना दिसतो, तो कानाला ऐकायला मिळतो, त्याला काय आडलं तर बाजूला घेऊन त्याला विचारता येतं. आणि भानगड अशी आहे, त्या सगळ्यांचा प्रवास आपल्यासारखाच झालेला असतो. तुमच्या लक्षात येतंय का? तुम्ही जसे होतात तसेच ते सगळेजण होते, हे ते वारंवार सांगत असतात. त्यालाच माझ्या भाषेमध्ये आधी केले आणि मग सांगितले वाले होते. अदरवाईज माझ्यासारखा 12चा माणूस कोणावरही विश्वास ठेवण्यास अजिबात पात्र नाही. म्हणजे मीही नाही आणि तोही नसतो. माझा विश्वास कधी बसतो त्याच्यावर? तो माणूस मला रोज भेटतो तेव्हा, तो माणूस मला रोज काहीतरी त्याच्या जीवनात घडलेलं सांगतो तेव्हा. आणि त्यापेक्षा मी तसं वागून बघितलं ना की मग मला पटतं ते. बरोबर आहे की नाही? मला कोणीही सांगितलं की अरे चितळेकरचा आम्रखंड रंग असा असतो, त्याची शुगर पर्सेंटेज असं असतं, त्याचं अशा प्रकारच्या पॅकिंगमध्ये करून मिळतं,
आणि त्याचं वजन थोडी महाग आहे ते, परंतु त्याचं वजन पाव किलो घेतलं तर 250 म्हणजे 252 ग्रॅम असतं, कधीही कमी नसतं. आणि तुला सांगतो श्रीखंडाबद्दलचं किंवा आम्रखंडाबद्दलचं असं मग तसं मग तसं. मी काय म्हणेन, यायला तू इतकी बडबड करतो याच्या मला चमचावर खायला दे ना. बरोबर आहे ना, श्रीखंड खाल्ल्याशिवाय कसं कळणार मला पितळेचं श्रीखंड कसं येते. ते श्रीखंड तिथं खायला मिळतं. त्यांच्यासारखं वागल्यानंतर मिळणारी मधुर फळं स्वतःच्या आयुष्यात आनंद देऊन जातात. आईला मला हेच पाहिजे होतं राव, असं माझ्या मनात यायला लागतं. आणि मग माझं जीवन त्या एमय होऊन जातं. आजच्या तारखेला मी एमय झालेलो आहे, कारण आता इथं सुद्धा येतो. मी कशासाठी येतो माहितीये का? कारण आहे दोन. एक म्हणजे मी दारू पिऊ नये म्हणून, आणि दुसरं कारण म्हणजे ज्यांना खरंच स्वतःची दारू परत सुरू व्हायला नको असेल त्यांच्यासाठी तो एचा मार्ग योग्य आहे असा निरोप पोचवायला मी आलेलो आहे. मी काय जाताना तुमच्यातल्या कोणाकडे 50 द्या 50 द्या 50 द्या करणार नाहीये. मला सांगायची गोष्ट काय आहे, चांगले दिवस आता तुमची वाट बघत आहेत. फक्त आता मार्ग सोडून चालायचं नाही. आणि काय होणार आहे रे त्या ए मध्ये गेलं तर, जाऊन बघ म्हणजे कळेल. हे त्याच्यावरचं उत्तर आहे. नाही पण आता मी तर किती वेळा गेलो. किती दिवस गेला रे बेटे तू? आता नवीन बांधव तुम्ही गेला होतात ना ए मध्ये? कुठल्या ग्रुपला गेला होतात? पद्मावतीच्या ग्रुपला गेला होता. म्हणजे तो माझा होम ग्रुप आहे, प्रेरणा समूह पद्मावती, बरोबर? किती दिवस गेला होता रे मित्रा? हा, महिनाभर. कधी कधी असते मीटिंग ती? संध्याकाळी असते. पण कोणत्या वारी असते माहितीये का? आता लक्षात नाही. काय हरकत नाही, मी काय तुमची जबाबी घ्यायला बसलेलो नाहीये. इथं प्रेरणा समूहाची मीटिंग ही फक्त बुधवार गुरुवार आणि रविवार सकाळला असते, बरोबर? संध्याकाळी जायचा. का रे सकाळी का जायचा नाही? तुला माहित होतं तेव्हा सकाळची पण असते, मग का नाही गेला सकाळी? दारू प्यायचा की नाही सकाळी? हो प्यायचा. मी तुला टोचून नाही बोलते. मला सांगायची गोष्ट अशी आहे की मी जितक्या सातत्याने आणि प्रामाणिकपणे दारू प्यायचो, तितक्या सातत्याने आणि प्रामाणिकपणे मी जर मीटिंग करत राहिलो तरच दारू थांबते. पण आता ते कसं झालंय, मला ते लांब पडतं. मी सोमवार बुधवार शुक्रवार जात जाईल. का रे सोमवार बुधवार शुक्रवारच फक्त दारू प्यायचा का तू? पण मी असं म्हटलं की समोरच्याला अपमान वाटतो. ऍक्च्युली माझा हेतू तो अपमान करणे हा नसतो. त्याचं स्वतःकडे स्वतःच्या वागण्याकडे लक्ष वेधून घेणे हा असतो. आणि आपल्यातल्या कोणालाही स्वतःकडे लक्ष वेधून घेऊ दिलं कोणी की राग येतो, कारण आपल्या वागण्यात खोट असते. आपल्या वागण्यात खोट असल्यामुळे जर कोणी आपल्या वागण्याकडे बोट दाखवून दिलं तर आपल्याला लगेच राग येतो. पण समोरच्याच्या सांगण्याचा हेतू हा प्रामाणिक असतो. बघ बाबा, मी सांगायचा मार्ग सांगितलेला आहे, अदरवाईज आहे तुझ्यासाठी दारू शिकवेल. मागच्या वेळेला दारूनी तुझ्याकडनं जे काय काढून घेतलं त्याच्यापेक्षा 20% अधिक ह्या वेळेला ती अक्काबाई तुझ्याकडनं
नक्की काढून घेणार आहे. अद्यापपर्यंत बायको गेली नसेल, जाईल. अद्यापपर्यंत आईबापांनी घराबाहेर काढलं नसेल, काढतील. आत्तापर्यंत आपल्यातल्या प्रत्येकाचा प्रवास, माझ्या आयुष्यात काय काय झालं नाहीये हे बघत राहिल्यामुळे इथपर्यंत आपला प्रवास झालेला आहे. याच्याबद्दल कोणाला काही ऑब्जेक्शन घ्यायचं आहे का? हात वर करून सांगा मला. याच्यात मी काही खोटं बोलतोय का? मी किती भंगार आहे याचं मोजमाप करण्याची ही वेळ नाहीये. आता जे काय भंगारपणा आपल्या आयुष्यात झालेला आहे त्यातनं रिव्हर्स मारून परत चांगल्या जीवनाकडे वाटचाल कशी करायची आहे तो मार्ग समोरचा माणूस सांगतोय त्या दिशेने चाला. नाही चाललात भोगा आपल्या कर्माची फळं. हो भोगीन की, माझी मी भोगीन. व्हेरी गुड. आम्ही आहेच तू कशी बघतोय ते बघायला. कारण आम्ही आमचा मार्ग बदललेला नाही. आम्ही दारू पीत नसल्यामुळे आम्ही आमचं जीवन चांगलं जगतोय. चांगलं जगतोय म्हणजे खरंच चांगलं जगतोय. दारू न पिण्यामुळे माणसे मरत नाही. तुम्ही काळजी करू नका. ही तुम्हाला दिलेली देवानी एक चांगली संधी आहे. तुम्ही वेळेला मदत घ्या. तुम्हाला ए मध्ये नाही ना यायचं, नका येऊ. मी काय म्हणजे हळदी कुंकू घेऊन तुम्हाला बोलावणं करायला इथं आलेलो नाहीये. परंतु करेक्ट दिशा जो दाखवेल त्याच्या म्हणण्याप्रमाणे डे टू डे लाईफ मध्ये मार्गक्रमण करायला सुरुवात करा. स्वतःचं जीवन, स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार रोज रात्री झोपताना मॉनिटर करायला सुरुवात करा. तुमच्यासाठी एक चांगलं आयुष्य वाट बघतं आहे. आत्ता या ठिकाणी मी थांबतो. हे सगळं जे मी बोललोय हे सिन्सिअरली तुम्ही ऐकत होतात म्हणून मी बोललो. आपल्याला सिरियसली कुठलीही गोष्ट आयुष्यात घेता येत नाही. कारण आपला कॅज्युअल अप्रोच असतो. स्वतःला ओळखा, त्याप्रमाणे चालायला लागा. 25-25 वर्ष नक्की होतात माणसाला दारूपासून लांब राहून. ठीक आहे, चलो, थँक्यू.